10:30 वाजेल, लवकर ये. झालंच हा, आले. पण मी नागडा येते, लवकर ये. आले आले हा. तू जाते आलेच हा. आले आले. माझे बटणं, पट्टा, रुमाल कुठे आहे? काय पाहिजे तुम्हाला? बटणं, पट्टा, रुमाल काही सापडत नाही. आत्ता आणून देते. काय पाहिजे आपल्याला? तुमच्या लाडक्या धीराचा आधी होऊ दे, मग आम्ही. वहिनी झालंय की नाही? आले. 11 वाजता शाळा, पण घाईच भारी. तुम्हाला काय होतंय? आमची शाळा काही जवळ नाही, अर्धा तास लागतो जायला. माहित आहे आम्हाला. रोज पळत जावं लागतं. हो, बटन लाव. लवकर वाढ ना. थांबा हा, भात झालाय का बघते. भात शिजला नाही अजून. का नाही शिजला? माल नको शिवण, मी असंच जातो. थोडं थांबा, आत्ता शिजले. मी नाही जा, आम्हाला शाळेला उशीर होतो. भाऊजी, अहो भाऊजी. भाऊजी असं काय करता बरं? उपाशी पोटी जाऊ नये, आत्ता भात होईल. मी नाही जा, मला शाळेला उशीर होतोय. भाऊजी, भाऊजी. गेला ना तो. त्याला जायचं असतं तर जरा लवकर भात टाकावा. बघा ना, माझ्या मेलीचं लवकर आटपतच नाही. मधल्या सुट्टी डबा घेऊन जाईन नाही. वहिनी मी त्यांची. काळजी नको. भाऊजी, भाऊजी. बहिणी तुमचा डबा घेऊन आले. राजू, इकडे इकडे. राजू, माझी बहिणी आली रे, सायकल घेऊन. चल बहिणी. बहिणी, आमच्या यात किती मुलांना सायकल आहेत आणि मला मात्र नाही. दादाला सांगितलं, म्हणतो 4थीत पहिला नंबर मिळव म्हणजे घेईन. 4थीत पहिला नंबर मिळवला, मग म्हणतो रामभाऊ तेवढं सायकलचं कर्ज राहिलं बर का. तसेच आहेत. तुम्ही जेवा. जेवताना बोलले की ठसका लागतो. बहिणी, तू सांग की आज पगार आहे त्यांचा. सांगेन बरं, सांगेन.
गुरुजी, काय रे? तुम्ही कसला विचार करताय मी सांगू? कसला रे? आज मिळणाऱ्या पगाराचा आणि महिन्याच्या खर्चाचा मेळ कसा घालायचा? कशावरून रे? माझे वडील पण 1 तारखेला असाच विचार करतात. हा हा पगार आणि हा खर्च, याचा तुम्हाला तरी काही ताळा जमवता येतो का पहा. वाणी 60 रुपये, घर भाडे 25, दूधवाला 15, पातळे 30 रुपये, चपला 5 रुपये, किरकोळ 10, सायकल प्रश्नचिन्ह. मला वाटतं सायकलीचं हे प्रश्नचिन्ह काढून टाकावं. भाऊजीने एक सायकल घेऊन द्यावी. शाळा फार लांब आहे त्यांची. होय, जाण्या येण्यात 1-1 तास. पण पगाराचा आणि खर्चाचा मेळच जमत नाही. पात्र या महिन्यात नाही घेतली तरी चालतील. मग माझ्या वाहनाही जातील अजून 2 महिने. मला वाटतं दूधवाला आणि घर भाडं यांचे एकदम 2 महिन्यांनी पैसे दिले तर. नको बाई, ते लोक रोज दाराशी तोंड वाजवत बसतील. मी खरखर्चात काटकसर करी. मग काय प्रश्नच मिटला. म्हणजे पहा, 2 पातळ 30 रुपये, चपला 5 रुपये, म्हणजे झाले 35, आणि हे 25, म्हणजे राहुलचं सायकलचं कर्ज आपण फेडू शकतो. मग आणाच त्यांना सायकल. फार दिवस भोगतात. हो, पण एवढ्यानच काही त्यांचं कर्ज संपणार नाही. एकदा त्याला इंजिनियर झालेला पाहिला की मी मोकळा झालो. खरंच भाऊजींना नोकरी लागल्यावर सगळ्याच कर्ज फेडतील. फेडेल फेडेल. फार समजूतदार आहे पोरगा तो, आणि हुशारी आहे. माझी खात्री आहे तो नाव काढील. मग आणणार ना सायकल? हो, उद्या सकाळी पहिलं काम ते रामभाऊना सायकल आणणे. नमस्कार आपले मास्तर. नमस्ते. काय पाहिजे आपल्याला? नाही, सायकल पाहिजे होती मला. या ना, पहा. कोणत्या व्यक्ती पाहिजे? फिलिप्स आहे, अंबर आहे, राबिनूड आहे, हिंद आहे. कोणत्या व्यक्ती पाहिजे? त्याचं किमतीचं प्रमाण काय असेल? किमती साधारणपणे 125 ते 300 पर्यंत जाईल. 125? नाही, 300 सुद्धा आहे. कोणत्या व्यक्ती पाहिजे? नाही, मला 12 वर्ष वयाच्या मुलाकरता लहान सायकल पाहिजे होती. काय मागतोय का? काही नाही, आमटी पाहिजे म्हणतात. आमची अशी काय मागतो? काय पाहिजे? सायकलीचं काय झालं म्हणतात. असं होय. रामभाऊ, तुमचं सायकलीचं कर्ज 2 महिने लांबणीवर पडलं बरं का? 2 महिने चालेल ना? चालेल की. नमस्ते मला. नमस्ते. नमस्ते. ठीक आहे. अगदी उत्तम आहे. मुलांच्या तब्येती ठीक आहेत? मुलांच्या बरे आहे. हा. आणि तुमच्या रामचंद्र कशी काय? बरे. तुम्ही बरे? बर. परवा तुम्ही एक लहान मुलाच्या सायकल बद्दल बोलत होता ना? हो. या, आताच एका गिराईकडून परत आली. असं? हो. म्हणजे वापरलेली 5-6 महिनेच आहे, हा. पण चांगली ठणठणीत आहे. असं? हो. बरं, बोला. हा? हा? पण मला याची किंमत काय द्यावी लागेल? द्या दादा 70 रुपये. काय ते? 70? हा? नाही हो, हा? मी 60 रुपये दे. 60 रुपयात कसं काय जमायचं? मला 60 रुपयेपर्यंत सायकल हवी होती. अहो, या ठेवा भाऊ 60 रुपये. अरे फडका मार, किल्ली दे आणि सायकल बाहेर काढून दे.
माझ्याकरता नवीन आणली. येस सर. छान आहे की नाही? हो. असे. महिने जरा सीट लागणार लवकर. हा चालू दे लवकर दे. नीट हा. शरद गोखले, उपस्थित गुरुजी. शांताराम चौधरी, उपस्थित गुरुजी. साले, उपस्थित गुरुजी. सुधाकर गुंड. उपस्थित. काय रे गजानन, तुझा मित्र कुठं बाहेर गावी गेलाय का? नाही गुरुजी, त्याला ऍक्सिडेंट झाला. हा? कशाचा रे? आता बरा आहे ना? नाही गुरुजी, तो वारला. वारला? होय गुरुजी, त्या खाली तो सापडला. कुणी घेतली ती सायकल? माझे खडकीचे श्री भाऊसाहेब साळोखे. साळोखे? हो. शंकर भाऊसाहेब साळोखे? नाही, तो त्याचा मुलगा. त्याला मोठ्या प्रेमाने घेतली होती त्याने, पण त्याला ती लाभली नाही. लाभली नाही? हो, त्याला ऍक्सिडेंट झाला ट्रक. मग तुम्ही मला हे आधी सांगायला पाहिजे होतं. का? मी घेतली नसती ती अशुभ सायकल. अशोक? हो. चाललीस कुठं? तू गप्प का? बोल, काय झालं ते मला सांग ना. राम कुठे? कुठे आहे राम? बोल, बोलत का नाहीस? भाऊजींची सायकल हरवली. हरवली? सायकल हरवली? छान झालं. राम कुठे आहे? घाबरून ते घरीच यायला तयार नाहीत. तो कुठे आहे? तो शाळेत. शाळेत? राम, दादा, राम, रडू नको राम. राम, रडू नको. माझी हरवली. हरवली? अरे हरवली तर हरवली. अशा 56 सायकली आणू आपण. तू सुखरूप असलास म्हणजे झालं. राम, राम. भाऊजी, वहिनी, भाऊजी.
वहिनी, ए वहिनी, आले आले. अगं माझी पॅन्ट कुठे आहे? काही काही सापडत नाही तर. हे घ्या. धोब्यानी बटणं तोडली होती ती लावत. अगं पण माझी शर्टची बटणं कुठे आहेत? पट्टा कुठे आहे? रुमाल कुठे आहे? थांबा. एवढे मोठे झालात भाऊजी, पण अजून सगळं हातात आणून द्यावं लागतं. घरात एखादा गडी ठेव म्हणतो तुझ्या हाताखाली, ते तुला पटत नाही. गडी कशाला? आता हक्काचं माणूस येईल ना लवकर. घर नाही चुकलं आपलं. नाही हे बरोबर आहे का? रामचंद्र श्रीधर आपटे आहेत असं लिहिलंय. हो ना. मग काय लिहिलंय? अहो, कोण आहेत का घरात? कोण आहे? मी आप्पासाहेब परांजपे सांगलीहून आलो. नमस्ते. हो. आपण मुलीचा फोटो पाहायला मागितला होता ना? ओ हो. तो घेऊन आलोय मी. या या या. या साहेब. हा? नाही, या आमच्या सौ यांना आम्ही नेहमी साहेब म्हणतो. असं होय. बर या ना. काय या, साहेब? हा? या 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 या. आमच्या साहेबांच्या मनात पुन्हा पाहिजे होतं. असं होय. हो, तो शनिवारवाडा, पर्वती, चतरसिंगी, आणखी पुण्यात पाहण्यासारखी पुष्कळ ठिकाण आहेत. काय काय? संभाजी पार्क, पेशवे पार्क. हो हो, बरीच सुधारणा झाली. त्याच्यात ते वाघ सिंह आहेत असं ऐकलं. लाडके कोरे नाही सिंह नाही, वाघ. सिंह नाही. नाही. अहो सिंह नाही का? उगीच लग्न ठाप मारली. काय लोक तरी हो. या. हो, आणि आघाडी आहे लहान मुलांची. हो लहान मुलांच्या करता आहे. हा. अहो हे सांगलीचे आप्पासाहेब परांजपे. उभी का? बैस ना. एक काय? काही नाही, काहीतरी बोलायचं म्हणून बोललो, पण तू काहीच बोलत नाहीस. काय बोलायचं? काहीतरी मला ते काही सुचत नाही. तुला नऊवारी साडी छान दिसते. चल काहीतरीच. शोभा,
किती वर्ष झाले का आपल्या लग्नाला? 15 वर्ष संपून 16 वर्ष का? त्याची का आठवण झाली आज? सहज. लग्न झाल्यावर कितीतरी दिवस तू बोलतच नव्हतीस माझ्याशी. आठवतं? नुसतं हो आणि नाही, ते सुद्धा क्वचित. एरवी होकारी माने ना आणि नकारी माने. भीतीच वाटायची. समोर उभी राहिली की छाती धडधडायची. का? मी काय रागीट उघड पुरुष नव्हतो. भीती वाटते, भीती वाटायची आणि बोलावसे वाटायचं, पण तोंडातून शब्द सुमटायचा नाही. गंमत होती नाही का? गंमत तर होतीच. चांगली बायको मिळाली नाही भाऊजी ना? छान जोडा शोभतो. भाग्यवान आहे पोरगा. राजयोग आहे त्याचा. त्याचं सगळं चांगलंच होईल शेवटपर्यंत. काय? मला एक छान कल्पना सुचली. कसली? साहेब लोकात लग्न झालं की ते जोडपं हानिमूनला जातं. अहो पण लग्न भाऊजींचं झालंय. काय तरी ते जोडपं हानिमूनला जातं ते एकांत मिळावं म्हणून. रात्री बराच वेळ त्यांच्या खोलीत दिवा दिसत होता. आणि हे तुझ्या बरोबर लक्षात आलं? मी जागी होते बराच वेळ. हाक मारा ना भाऊजींना, चहा गार होतोय. अगं पण ते उठले असतील का? तर थांबा. हे झोपू देत त्यांना. अहो पण भाऊजींना कामाला जायला वेळ होईल आणि मग माझ्यावर रागव. मग उठव ना तू. मी नाही बाई, तुम्हीच उठवा. मग मीच हात मारू म्हणतेस? हो. राम, ए राम, अरे चहा झालाय रे. अहो पण जरा मोठ्याने तर हाक मारा, ऐकू तर गेलं पाहिजे त्यांना. अरे होय की. अरे राम, अरे चहा झालाय रे. अगं आली ग पोरं, चहा दे त्याला. अरे राम, तुम्ही दोघं घरात राहाल का रे? आम्ही जरा उडताऱ्याला आत्याकडे जाऊन यावं म्हणतो. हा, बायको आली आता काही हरकत नाही एकटं राहायला. हा. काय हो भाऊजी? माझी काय हरकत नाही, पण हिचीच काय हरकत असेल तर? माझी काय हरकत असणार? जावं तुम्ही जाऊ बे, मी सांभाळीन घर. दूध दूध दूध. वहिनी साहेब, आओ वहिनी साहेब, वहिनी साहेब. हा गौरी बा, दुधाचं रोजचं भांड हेच ना? हेच हेच. आज वहिनी साहेब दिसत नाही. त्या गावाला गेले. तरीच वाटलं ते एका हाकेत वहिनी साहेब दार उघडतात. रोजचे ठरलेले आमचं. हो गौरी बा, तुम्ही दरवाजा फार जोराने आवाज होता बा. हो साहेब, जोरात दरवाजा वाजवल्याशिवाय कोणी उघडीत नाही. सकाळची वेळ, झोप लागते, उठत नाहीत कोणी लवकर. पांडुरंग 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 पांडुरंग. ए चल, आटप, आळस देऊ नको, चाटक.
आज वहिनी घरात नाही माहितीये ना. म्हणून काय सगळी कामं राहणार आहे? अगं तसं नाही पण त्या नसल्या तरी तुम्हाला चहा मिळेल बरं. असं बघू आता बघू. हे आणि बंबाचं काय करायचं? मला ऑफिसला जायचं माहितीये ना. अहो आधी स्टोव तरी पेटवते. आधी बरं चालेल. आधी स्टो स्टोव कुठे? ते मला विचार. शोध ना तू. बघ बघ चुलीजवळ असेल. चुलीजवळ असेल. हा तेल बघ. तेल बघ आहे का नाही? आहे ना. सर का बघू. अहो पण काकडा आणि स्पिरिटची बाटली. काकडा आणि स्प्रिटची बाटली. हो ना. ते पण लागतं नाही का? हो शोधा जरा बघू लवकर. आता काय करणार शोधतो. स्प्रिटची बाटली. हा मिळाली का? हा मिळाली. स्प्रिटची बाटली घे. हे का स्पिरिट दिसत नाही हो. मग हे तर गोड तेल आहे. छोटी बाटली असेल बघा. हा छोटी बाटली असेल. हा स्प्रिटची बाटली मिळाली. मिळाली. हो काकडा पण घेऊन या. काकडा तिथेच असेल. कुठे? हा जाऊ बी कुठेच होता. आता काय शोधल्याशिवाय मिळणार का? घे काकडा स्प्रिटची बाटली. सगळ्या गोष्टी अगदी शोधायला लागतात आता ना. करणार काय पण शोधल्याशिवाय मिळेल काय? अहो पण काय काड्याची पेटी आणतो. ती राहिलीच. आणतो आणतो लवकर आणा. हा काड्याची काढायची पेटी पेटी ये. मिळाली ना. मिळाली. पीठ उघडे ठेवतोय. काय माझी घाई होते सगळी. चालायचंच. आता काय राहिलं? काय? चहाचं पातेल हा आम्ही आणतो. तुम्ही बघा इकडं. आणता. मग काय लवकर आणा, करणार? हा. तू स्टॉप भेटो. हा हे का? हा ते नव्हे. ते नाही हे अहो ते नव्हे असं काय करता. दोन कानाचं ते कोपऱ्याला नाही का? हा हा ते घेऊन या. आणि गाणं असेल तिकडे. गाणं आता कुठे शोधू? बघा ना जरा तिकडेच कुठेतरी. माझा स्टोव जाईल नाही तर. हा गाणं झाकली आहे ना. आहे. दांदा नको. पाणी आम्ही आणतो. नको. हा तुम्ही नको जरा स्टोव बघा. चालेल बर. सरका सरका. आणि बंबाचं काय करायचं? तुम्ही पेटवता का? मी तोपर्यंत चहा करते. हा चालेल होय. पण चहा एकदम फर्स्ट क्लास. अगं काढायची बे. ठीक आहे. अहो पण तुम्हाला बंब पेटवता येतो ना. म्हणजे काय एकदम तसं काय करू नका. जरा सांभाळून. आग सोमेश्वरी मंगलादेश्वरी आग सोमेश्वरी मंगलादेश्वरी. चहा साखरेचे डबे. जाऊ बे कुठे काय ठेवतात काहीच कळत नाही. सगळं आपलं शोधावं लागतं. अहो अय्या हे काय? काय नाही काय बंब बंब. ते जाऊ दे. काय? मला चहा साखरेचे डबे सापडत नाहीत. अगं शोध की सगळीकडे. अहो सगळीकडे शोधले. ते खालचे डबे. ते पाहिले. ते बरं हे बारके डबे. कुठले बारके? हे खालच्या मग हा हे पाहिजे राहिले. त्याची दिली. अरे हे बारके डबे पाहिलेच नाही मी. सापडले चहा साखरेचे डबे. काय गे? हे काय? अहो दूध ओतू गेलं. वा अगदी आपल्या प्रेमासारखं उतू गेलेलं दिसतंय. काहीतरी
मिस्टर बंब काय पेटवलाय फर्स्ट क्लास. आम्ही चहा पण कसा केलाय फर्स्ट क्लास. असं बघू ना आता. बघा ना. आधी चहा प्या मग सांगा. सांगतो. काय गे? हा अगं मधुमेह झालेल्या माणसाचा चहा दिसतो. म्हणजे काय साखर. अय्या दुपारी तुम्ही घरीच आहे जेवायला. असं म्हणतेस काय हरकत. बरोबर 1 वाजता हो. सकाळ स्वयंपाक तयार करून ठेव. चला पीठ लागलं असेल. चालायचं चालायचं. आता फटा नको आता. शोभा चल बाळ बघू लवकर. जून मला ऑफिसमध्ये यायचं लागेल. स्वयंपाक झालेला नाहीये. स्वयंपाक झालेला नाही का? का घरामध्ये एक वस्तू नीट सापडत नाहीये. 10 वेळा शेगडी पेटवली तरी पेटत नाही. आंघोळीला गेले पाणी बंद. स्वयंपाकाची भांडी सुद्धा सापडत नाहीये. काय शोभा अगं 10 बाय 12चा स्वयंपाक ते काय आणि तिथे तुला वस्तू शोधायच्या त्या काय. कमाल आहे तुझी. हो कमाल काय कमाल. दिवसभर एवढी मोलकणी सगळी रात्री त्याचं काहीच नाही तुम्हाला. मोलकरी सारखं आपल्या घरात काम करायचं म्हणजे मोलकरी होय. नाहीतर काय. दिवसभर कोळशे भरा शेगडी पेटवा तांदूळ निवडा भाजी चिरा. बस आलं लक्षात. वहिनी रोज हेच करते ना. हे पहा तुमच्या वहिनी आहे देवता. त्यांची सर मला नाही यायची. मी काय आपली एक सामान्य मुलगी. ते आलं माझ्या लक्षात. पण साधं भात पिठलं करायला काय असामान्य गुण लागत नाही. हे पहा तुम्हाला एकदा सांगितलं ना माझ्या अंगी कुठलेच गुण नाहीयेत म्हणून. तुमच्या वहिनीला माझी फजितीच करायची होती म्हणून खुशाल गेला निघून. त्या तुझ्या वैरीच का नाही. वैरी नाही तर कोण. माझ्या एकटीवरती सगळा भार टाकून गेला. मला नाही सवय असल्या हमालीची. शोभा मूर्खासारखा काहीतरी बडबड नकोस. हो मूर्ख आहे मी. उगी सोडू नका माझ्यावर. बंद करा तमाशा. मला जेवायचं नाही. शोभा हे शोभा हे काय. मला माझ्या आई वडिलांच्याकडे जायचं आहे. आता गेलेच पाहिजे का. हो माझ्या आई वडिलांना मी मूर्ख आणि सामान्य मुलगी वाटत नाही. ते सांभाळतील मला. ठीक आहे तू जाऊ शकतेस. आई जगन्माते या खेपेला तरी माझ्या राधेची कुस धन्य होऊ दे. मूल जगू दे तिचं. राधे एकाग्र चित्तानं मन धरणी कर. अहो तुमच्या धीराचा समन्स आलाय. भाऊजींचं का पत्र. हा काय म्हणतात. काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. पत्रात काही खुलासा नाही. फक्त तुम्ही ताबडतोब निघून या एवढंच लिहिलंय. त्याला म्हणावं तूच ये इकडं. इतके दिवसाने आलात तुम्ही दोघं. 8-15 दिवस राहा का गोविंदा. नाही हो पुन्हा येऊ केव्हा तरी. एवढं लिहिलंय त्याची काहीतरी असलंच पाहिजे. उद्या सकाळच्याच गाडीने जाऊया आपण. हा जाऊया. तुमची आपली सदान कदा घाईत घाईत. अरे राग तो ऑफिसला नाही गेलास आज. नाही गेलो का. हा हा तुम्ही येणार हा. ते म्हटलं घराला कुलूप नको. कुलूप का. आणि शोभा कुठे. ती गेली आपल्या आई वडिलांकडे. ते का. अगं भांडले असतील मांजरासारखे घरात कोणी नाही असं पाहून. म्हणजे काही विशेष नाही. आता सांगा बघू मला काय काय झालं ते. अगं साधं भात पिठलं करता येत नाही तिला. चहा करता येत नाही का शेगडी पेटवता येत नाही. अहो
पण नाही जमत एखाद्याला प्रथम. हा काही गुन्हा झाला मोठा आणि एवढ्यासाठी इतके रागावलात? अगं घरकाम करणं म्हणजे त्याला मोलकळीसारखं वाटतं आणि म्हणे वहिनीने मुद्दाम डाव केला माझी फजिती होण्यासाठी. हो का? हा मात्र फार मोठा गुन्हा केला ते. वहिनीला वाईट म्हणायचं म्हणजे काय? छे 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 छे, फार मोठा गुन्हा केला ते. भाऊजी, एवढ्यासाठी तिला माहेरी जा म्हणालात? वहिनी मी मुळीच जा म्हणाला नाही तिला. उलट दुपारी भांडण झाल्या संध्याकाळी वेणी. असं तुम्ही आलात आणि शोभाने माहेरी जायची तयारी केली. तुम्ही विचारलं हे काय? शोभा म्हणाली मी माहेरी जाणार, मला या घरात मुळीच किंमत नाही. तुम्ही म्हणाला खुशाल जा आणि शोभा माहेरी निघून गेली. हा, तुला कसं कळलं? अहो 15 वर्ष संसार केलाय मी भाऊजी. कुठं तू आणि कुठे ती. लग्न नवरा घर या संबंधी तिच्या काय अजिबात कल्पना आहे? सुरुवातीला असतात त्या, अद्याप नवीन आहेत या घरात. म्हणून काय झालं? काही झालं नाही. आता फक्त तुम्ही जा आणि तिला घेऊन या. मी नाही जाणार, उगीच लाड नकोय. अरे वा, अगदी सर्राईत नवऱ्यासारखी बोलायला लागला तुम्ही भाऊजी. अहो असं करू नका, नुकतीच मिळालेली बायको हरवू नका. मी मुळीच जाणार नाही. असं? मग मी जाऊन घेऊन येते. साहेब, ओ साहेब, हे पा कोण पाहुणे आले. बसा. हा साहेब तुम्ही बसा, काय हरकत नाही. मी कपडे बदलून येतो. आता तू पाहुणे आलेली पाहून चकित झाला असेल नाही? नाही, आम्हाला वाटलं होतं रामराव येतील. अहो लहानांनी भांडणं करायची आणि मोठ्यानी ती मिटवायची. हे केव्हापासून चालत आलंय आपल्याकडे. म्हणजे काय? ही पोरगी नवऱ्यावर भांडून आली की काय? हा ग शोभा, हा अगदी पतंगासारखी काटाकाटी. हा मी नाही की भांडले, तेच रागवले माझ्यावर. पण का हो, सगळा तिच्यावर भार टाकून कशा गेल्यात निघून? त्या घरात नाही कडी, नाही मोलकरी, नाही स्वयंपाकीन. आमच्या मुलीला नाही सवय, तिला नाही घरकाम जमत. त्यातच रामराव तिला फडा टाकून बोलले. वहिनी हे उपयोगाचं नाही. हा हे पा तिच्यावर भार टाकलं तुमची. होय, मी पदरात घेते माझी चूक. मग काय आमचं म्हणणं नाही. अहो चूक कबूल केल्यावर मग प्रश्नच मिटला का हो साहेब? एवढ्याला कसा प्रश्न मिटेल? तिकडून आली ती पोरगी 4 दिवस सारखी रडत होती. ऐका, आई बापापासून वेगळं राहायची सवय नाही तिला, नाही का? साहजिक आहे. अहो लाडकी एकुलती एक मुलगी. हो ना. त्यातून आई बाप दुरावल्यावर पतंगाचा मांजा गेल्यासारखं 4 दिवस दुःख होणार. वहिनी अहो तुम्ही जरा सांभाळून घ्यायचं का नाही हो तिला? खरंच आप्पा, हे माझ्यावर रागवले तेव्हा किती रडले म्हणून सांगू तुमची दोघांची आठवण काढून. होय ग बाई, सुरुवातीला काही दिवस अशीच आठवण होते बरं. त्यावेळेला कुणीतरी आपलं माणूस जवळ असावं असं वाटतं. उगीच नाही बरं का पूर्वीच्या काळी पाठवून पाठवत ती. आता की नाही सगळं गेलं मेलं पूर्वीच, नाही हो? काही शिल्लकच राहिलं नाही. हो ना. काय करायचं आता? मी तेच म्हणणार होते, तुम्ही काय येत नाही 4 दिवस पुण्याला? चांगली असते हवा या दिवसात. अहो पण आम्ही काय 2 दिवस राहू आणि येऊ माघारी. पण आमचा विसर पडेल अशी वागणूक दिली पाहिजे ना तुम्ही तिला, नाही का? हो बरोबर आहे. हो पण माई, चला ना ग तुम्ही दोघं. हो ना आप्पा? अगं लबाड्या, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. साजूक तूप पाठवा, रंगळी तूप पाठवा. चांगलं येथे शांता आणि पतंग उडवीत असता. याचं काय? मला लहानपणापासून नाद आहे जरा. मला काय करायचं नाद? याचं काय? याचं ना तिथून मी उभा आहे. अहो बंगला आहे, तुम्ही काय खावा? बघण्याचं काय सांगता आम्हाला? दूध वाले का तुम्ही? येस येस. पण सध्या आम्ही नो वेळ आहे. म्हणजे का? म्हणजे असं आहे, तुम्ही परवा दिवशी या सगळे 6 वाजता. परवा दिवशी माझा चेक येणार आहे. तो आल्याबरोबर तुम्हाला सगळ्यांची बाकी. म्हणजे आमची हो पैसे परवाच्या दिवशी नक्की नक्की नक्की. हो पुन्हा वायदा ऐकणार नाही सांगून हळूहळू साहेब. पुन्हा वायदा ऐकणार नाही सांगून नाही, आता गळ्याची शपथ झालं. परवा दिवशी हो नक्की या या या. संध्याकाळी या, करतो तुमची व्यवस्था. हो असं काय करतो व्यवस्था तुमची. हो काय काळजी करू नका. हो नाही भरतीच लोक त्रास देतो. देणग्या द्या, कुठे काही द्या, हे ते करा ते करा. अध्यक्ष व्हा. तो कोळशाचा युनियनचा आला होता, तो म्हणे कोळशाचे अध्यक्ष व्हा. बरं मग काय, मग आपलं पुण्याला जायचं ठरलं ना? मग केव्हा जाऊया? परवा जाऊया. परवा? नको नको. नाही नाही माझं घातवार आहे. मग
मग उद्या जाऊया ना. उद्या हा उद्या का ग शोभा? उद्या चालेल का? ताबा चला. हा तबे अगं तांबे घेतलेस ना माझ्या वहिनींच्याकडे दे. हा अवघड आहे. घेतलाय ते. हा मास्तर ते टॅक्सीचे बिल दिलेत ना अगोदर. दिलं दिलं. नाहीतर त्याचा काटा फिरत राहतो. नाही. काय सांगायचं. हा बरं. हा पण आमची जावे बघ कुठे. तो ऑफिसला गेला. असं आपण हातपाय धुवून घेता ना? हो हातपाय धुवू. अहो चला अहो हातपाय धुवून घ्या. होय. आणि हे पहा वहिनी जरा चहा करा. आणि त्याच्या सुंदर का चहा चालेल ना? चालेल की. आमच्या साहेबांना जर पडसे आले. बरं. आलं टाका. हो. तुळशीत सापडेल की कुठेतरी आलं. चला हा? चला. माझ्या तू गीत भावनांचे. काय हो हे शिळं वर्तमानपत्र काय वाचतंय? मग डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. ह चित्रपटातली गाणी पाठ होतात आणि साधं भात पिठलं करता येत नाही तुला. किती गोकालो तुम्ही. होतात माणसाच्या हातून चुका. चुकले मी. मला की नाही तिकडे किती किती आठवण झाली म्हणून सांगू तुमची. आमची मात्र झाली नाही ना तुम्हाला. अगं काय उपयोग होऊन. तुला आप्पा आणि माई पाहिजे होत्या ना. सांगितलं ना की मी चुकले म्हणून. पुन्हा मला असं हिणवाल तर मी रडेन. हा रड रड. अगं खुशाल रड. तुझ्या रडण्याची भीती नाही वाटत मला. उलट लहानच्या झऱ्याकाठी उभं राहून पाण्याचं गाणं ऐकल्यासारखं वाटतं मला. आहा मन कसं प्रसन्न होतं. आहा चावटच आहात झाले. हा काय म्हणालीस? काय नाही. काही नाही ना. मग मला त्रास देऊ नकोस. जा बघू मला वाचू दे. हे काय माझ्या मनगटावर तुझं घड्या. छान. म्हणजे राजाबाई टावरवर टाइमपीस ठेवल्यासारखं दिसतंय. पण किती वाजले हे कळतं ना? कळतंय ना. 10:35. मग इतका वेळ जागरण करणं बरं का? अगं मग तू झोप जा की. मला नाही झोप येत अशा लाईट मध्ये. असं मग असं कर. डोळे मिटून 100 अंक मोज. म्हणजे आपोआप झोपील तुला. जा. असं अगं हा लाईट मालवलास पण त्याचं काय. हा किती कॅन्डल्स आहे बघ. अय्या खरंच किती सुंदर चांदण पडले. हो अशा वेळी आपण या टीसवर खोलीत बसून काय करायचं? आपण ना ठरवूया की काय करायचं ते. आपण बाहेर जाऊन थंड चांदण्यातून हिंडूया का? निशब्दपणे. हिंडूया. पण निशब्दपणे हिंडणं तुम्हाला जमेल का? नाही म्हणजे सामान्यतः बायको हा प्राणी कुठल्याही प्रसंगी निशब्द राहू शकत नाही असं तज्ञांचं मत आहे. चला काहीतरी. चिंता अय्या खरंच किती वेळ चिंता या. होय ना. आपण पाडूया का? आरामबाट असतात. भोकला वगैरे होईल ना. मला हवेत ना. बरं पाड पाड. हे अगं चिंचा पाडणं म्हणजे काय सागर गोटे खेळणं आहे. पाडा ना. मी पाडतो. पाड. अय्या किती वेळ. राम कुठं आहे? भाऊजी. हा भाऊजी आले होते. हा दोघे फिरायला गेले. फिरायला गेला होय. जाऊ दे जाऊ दे. तरुण आहे. हा काय आवळा.
हो. हे काय आहे? खरं आहे ना? आम्हाला नाही माहित. हा? अरे वा वा वा, हे काय बोलणं झालं. तुम्हाला माहित नाही तर मग काय आम्हाला माहित असणार हा? काय खरंच नाही माहित. तोंडात काय बोल? हा? खरं आहे ना? हा? नाही ठीक आहे, मग देतो टाकून. हा? मला हवाय. असं सरळ सांग की. खरं आहे ना? चक्कर आली. हो ना? जा बुवा, जा लवकर डॉक्टरला घेऊया. डॉक्टर, घाबरण्याचं काही कारण नाही ना? तुमचं लग्न होऊन किती दिवस झालेत? झाले 5-6 महिने. मग लग्न ही एक प्रसरणारी चूक आहे हे तुम्हाला माहिती आहे ना? युअर वाईफ इज कॅरिंग. डॉक्टर, भाऊजींना बोला ना चहा घ्यायला. जागेच असतील ते. आणि माई आणि आप्पाने चहा घेतला का? शोभाला घेऊन पहाटेच फिरायला गेले ते पर्वतीला. असं हा? अरे राम, अरे चहा झाला रे. आलो आलो. हा काय पण लाजतात भाऊजी आत्ताशा. का वा? शोभाचा आजार कळल्यापासून हा त्यांना अगदी अपराध्यासारखं वाटतं. वा ग वा. म्हणजे यात काय अपराध झाला का? हा? काय रे, अजूनपर्यंत काय झोपला होतास काय? नाही. हा? वहिनी चहा दे. आता किती दिवस लाजणार हो भाऊजी. मला तर इतकी मज्जा वाटते. आमची भाऊजी एवढे एवढेशी आणि आता एकदम मुलाचे वडील होणार. ए, वडील आणि काका अशा दोन्ही पदव्या एकदम मिळवणार तो. एका वर्षात डबल ग्रॅज्युएट. म्हणजे मी नाही समजलं. अरे समजेल समजेल, लवकरच समजेल. अगं आता त्याला बोलवलं पाहिजे. बोलवा ना. वहिनी, ए वहिनी, आले आले. हा पगार. एवढे सगळे थोडे ठेवून घ्या ना, आता लागतील तुम्हाला. सोने रुपये आम्हा मृत्युके समान. अगं लागतील त्या मागून घेईन की खावला. बरोबर. हो साहेब, काय ऐकलंच नाही? ऐकलं ना? अजिबात आहे अगदी शोभेच्या नवऱ्याचं. अहो आता लग्न झालं तर त्याने पगार बायकोच्या हातात आणून द्यायचा का वहिनीकडं? नाही, वहिनीने त्याला लहानपणापासून मुलासारखा वाढवला. पण म्हणून काय झालं, लग्न झाल्यावर आता हा भोंगळेपणा कामाचा नाही. भारता संसार आहे त्याचा. बरोबर, कमिटीला 4 पैसे पाहिजे. हा. हो. काय? शोभा आली. आली का? सांगा तिला, सांगा. बरी भेटलीस तू. काय हो? बघ शोभा, एक 500 रुपये दे बघू. आज आपण इकडची तिकडची खरेदी करू. उद्या तुला बाहेर पडता यायचं नाही. हो ना. अय्या 500 रुपये हा माई कशी असणार माझ्याकडे? म्हणजे का काय शोभे? अगं 250 दे. ऊस आहे, चेष्टाबिष्ट आपण पैशाच्या बाबतीत चेष्टाबिष्ट काही करत नाही. अगं दे. खरंच नाही येत अप्पा. अगं काय आहे, एवढ्या मोठ्या पगारदाराची बायको तू. तुझी नुसती पर्स झाडली तर 1000-500 रुपये पडले पाहिजे. हो ना. हा? खरंच ग माई. काय यांचा पगार झाला म्हणजे वहिनींच्याकडे देतात ते. हा इकडे. आणि तुला पैशाची गरज लागली म्हणजे तू वहिनीच्या पुढे हात आहे. साहेब जरा थांबा. काय थांबा? थांबा, ऐका. आत्ताच त्यानं सबन पगार बहिणींच्याकडे आणून दिलाय. काय सत्यनारायणची पूजा घालायची का काय? नाही हो, मग? खरेदी करायची. खरेदी? आणि 250 रुपयाची? छान. अगं आपल्या लग्नात सुद्धा एवढी खरेदी केली नव्हती. मला नाही काही, मग आप्पांना खरेदी करायची. पण हो, ते म्हणाले हा. सांगलीला गेल्यानंतर तुझे पैसे पाठवून देईन. बाळ बाळ वहिनींच्याकडे मागून घे. वहिनींच्याकडून? हम्म. मी नाही ग बाई, का? मला भीती वाटते. वहिनींची भीती वाटते? हो. छान. म्हणजे चांदण्यात पाय पोळतात असं म्हणण्यापैकीच आहे. वहिनी, ए वहिनी, अहो, वहिनीला कशा- अगं ही काय म्हणते बघ. आता का काय बघ? काही नाही ग.
जरा 250 रुपये दे बघू. बरं. हा नको आहे, एकाचं कर्ज द्यायचंय. कर्ज ना, मग ते आधी भागवलंच पाहिजे. बरोबर. आत्ता देते. हा बहिणीला सांगण्यापुरतं. सांगण्यापुरतं कशाला? वहिनी कशाला सांगायचं? तुमच्यासाठी सुताचं कापड आणलं. वा वा, सुंदर. आवडलं? छान आहे. आणि ही साडी की नाही, ही माझ्यासाठी आणली बनारसी. फक्कड छान सिलेक्शन आहे. छान आवडली ना? सिलेक्शन. आणखीन का आणखीन काय? हे 2 ब्लाउज पीसेस, हे हा. 2 ब्लाउज पीसेस माझ्यासाठी आणि? आणि हे माझ्यासाठी. छान. छान आहे नाही? हम्म. आणि ही धोतर जोडी कोणाला? आपल्याला स्वतःसाठी आणली. हो. अगं ही माझी साडी दाखवायची राहिलीच की. अरे हो, मला विसरलीस ना. ही माझ्यासाठी आणली नऊवारी. बस एवढंच. म्हणजे काय? 250 रुपयात आणखीन काय येणार आहे? अगं तसं नाही, पण घरात आणखी 2 माणसं आहेत, दादा बहिणी, त्यांच्यासाठी काय नाही आणलं? काय हो आमचं हे विस्मरून साहेब. तरीच ग शोभे, मला सारखं वाटत होतं बरं का, काहीतरी राहिलंय. आत्ता आठवण झाली बघ. अगदी बरोबर आहे, पण हे विस्मरण चांगलं नाही बरं. हो ना. शोभा, चल बघू तू आमच्या बरोबर. आणि आता वहिनीलाही चला म्हणावं, म्हणजे त्यांच्या पसंतीनं सगळी खरेदी करू. नाही आता राहू द्या, मी आपला सहज म्हणाल तुम्हाला. नाही तुम्ही आठवण केली ते बरं झालं. हे बघा, मी जर आता पंक्ती प्रपंच केला तर उद्या गाढवाच्या जन्माला जाईन ना. अहो पण आता रामराव म्हणतायत तर राहू दे, परत जाऊ केव्हा तरी, उद्या परवा. हा राहू दे. राहू दे. काय बा, उद्या बघू पुन्हा. हो. काय चाललंय? काही नाही, धोतर शिवते तुमचे फाटले. माझ्या अंगाला काय काटे आहेत का काय, कोण जाणे, लगेच कपडे फाटतात. लगेच कसले, पार विरून गेले हे धोतर. आता नवी जोडी घ्यायला हवी. घेऊ जाईल अजून एखाद दुसरा महिना. कुठं बाहेर निर्वायला जायचंय. असं का बोलावं ते विरक्त झाल्यासारखं? नाही विरक्त नाही, पण आपला आपण ओळखून वागावं. ठेवते, तिने सांजेचं शिव नाही म्हणत. पण उद्या सकाळी तुम्हाला लागेल ना. बघा, फाटून गेले हे सगळं धोतर. आता नवी जोडी घ्यायलाच पाहिजे. हा, म्हणजे याची तुला बलुती करता येते. इश, पलुती काय एवढ्याच करायची असतात? अजून पुष्कळ अवकाश आहे. हे पहा, आगाऊ तयारी असावी. आम्ही तर काका हलवायला आत्तापासून पेढ्याची ऑर्डर देऊन ठेवली. आणि ऐनवेळी बर्फी लागली तर? वा वा वा, असं नाही हा चालायचं, असं नाही करायचं. पेढे हा, पेढे, बर्फी नाही हा. काय पेढे ना, पेढे ना. पेढे. पांडुरंग हो गौरवा, थांबा जरा. का हो? तुमच्याकडे म्हशी कमी आणि रतीब जास्त अशी परिस्थिती आहे का? म्हणजे मला कळलं नाही साहेब तुम्ही काय म्हणता ते. अगदी सोप्या शब्दात विचारलं होतं तुम्हाला. म्हणजे असं की तुम्ही दुधात चक्क पाणी घालता. अरे राव पांडुरंगा शपथ, अशी लबाडी व्हायची नाही. गळ्यात तुळशीची माळ आहे माझ्या, मी लबाडी हे असले डायरेक्ट आम्हाला पाठ आहे. हे असले धंदे करण्यात आमचं सगळं आयुष्य गेले. आपण किती वर्ष धंदा करतो मी काय. थांबावं बहिणी, हे बघा, उद्यापासून तुमचा रतीब बंद. आपण कशासाठी? बंद म्हणजे बंद. आपण मी काय म्हणतो माझं पोलीसला बोलवू का? बर. हा पांडुरंगाची इच्छा, मग काय झालं? पांडुरंगाची नाही, या आपाची इच्छा. समजला? गुढीत गप्पा नाही, नाही तर पोलीसला बोलवलं. आप्पा माझं ऐका तर खरं. काय हा फार जुना गवळी आहे, अशी लबाडी करायचं नाही. तू म्हणजे? गवळी बुवा, तुम्ही नेहमीप्रमाणेच दूध आणत चला. हा बरं बहिणी साहेब. शोभा, पाहिलंच नाही म्हणजे गवळ्याकडून सुद्धा आमचे अपमान. म्हणजे तू सावध राहा, बघ आता पुढचं काय ते. आमचं काय, आम्ही आज आहे उद्या नाही का, काय करायचं. काय ग, त्या कबशा कशाला काढल्यास भांड्यात तू? त्या घेऊन जा. वहिनी साहेब कबशा नाही टाकत भांड्यात, आपणच मिसळतात. का ते घेऊन जा. शोभा, ते नको टाकूस भांड्यात. अशानं दर आठवड्याला नव्या कबशा आणाव्या लागतील. तू जाग आणि इकडं मोलकणी काही सांभाळून विसरत नाही, मी विसरे. आणलेस का कपडे बरोबर? हो बाई, घ्या भाऊ. सांग. 4 शर्ट, 2 पातळ. अरे 4 पातळ असतील. हो, त्यात 2 सिल्कची, 3 पॅन्ट आणि 1 उलनचा कोट. आता ते घ्या. हे बघ, हे 2 पेटीकोट, हे 2 उशीचे आभरे, बर.
चार नॅपकिन्स, एक जेंट्स रुमाल बर आणि हे माझे 3 लेडीज रुमाल. शोभा चांगले अर्जंट तू. हा अर्जंट. शोभा अगं हे लहान लहान कपडे कशाला टाकतीस? पण जाऊ देत ना एकदा धोब्याकडे, म्हणजे स्वच्छ तरी होती. अगं हरवती, घरात धुईन. बाबू बाजूला काढ घे. बर ठीक आहे. हा शोभे चल घे सफरचंद घे. मला नको घे घे घे, गोड्या घे तू. नको. हे ग काय तुझं? हे नको ते नको. मी ती पण आणायची कशाला? लासून झोपायची की का? अगं शोभे 2 जीव पोसायचे. बर हे घे. संत्र द्या तिला. संत्र घे बघू. मला नको माय. गोड आहे. दासोबाला आपलं हे समर्थांनी सुद्धा दासोबाला सांगितलंय फलहार करावा. किती गोड आहे. घे घे. अगं शोभे आम्ही आहोत म्हणून हे तुझं सगळं होतंय बरं का? नाहीतर कोणी पुसलं नसतं तुला. काय नाही. अहो रामराव हे असले भोळे सांग दिवसभर घराबाहेर तुला काय हवं नको कोणी पाहिलं असतं बरं सांग. चुकू देऊ ना. नको. साहेब काय जरा हळू. का वळणी असतील. होच मुळी खोटं काय याच्यात? उघड दिसतं ते बोलायला चोरी कसली? हिचा नवरा मिळवता असून हिची काडीची सत्ता नाही या घरात. समजला? सगळं कारभार दुसऱ्याच्या हातात. सासू नसून मेला सासूरवास. साहेब जाऊन द्या की. अहो तिचे ती पाहून घेईल. आपण उगीच वाईटपणा मधल्या मध्ये कशाला घ्यायचा? म्हणजे काय? माझ्या मुलीचं बरं वाईट मला बघायला नको म्हणे वाईटपणा घ्यायचा. दर शोभे मला नको का? अप्पा तुम्ही एकदा यांच्याशी बोला ना. एरवी किती छान वागतात माझ्याशी. नेमकी हीच गोष्ट कशी कळत नाही त्यांना? बोलन संधी आली की बोलन मी. का साहेब आपल्याला काय हरकत आहे? हा तसा मनीष सांगते रिझनेबल रिझनेबल. काय नको तुम्ही बोलायला. रिझनेबल आहे म्हणे. अगं शोभे तुझ्या बोलण्याचा मान पडेल तसं आमच्या बोलण्याचा मान पडणार नाही. किती झाला तर आपण परकी माणसं. जे काय तुला बोलायचं असेल ते तुझं तूच बोल. समजलीस? पण माई मला भीती वाटते ग. भीती वाटते? त्याला जरा सुद्धा बोललेलं खपत नाही. एकदम चिडतात ते माझ्यावर. एकदा अनुभव घेतलाय मी. अगं वेडे वेळ पाहून बोलावं. नेमकी वेळ साधली की बोलण्याचा उपयोग होतो बरं का? तू जर अशी गप्प घेऊन राहिलीस तर तुझी धडकत नाही बरं. जन्मभर तिच्या उन्हाळीने तुला पाणी प्यावं लागेल बरं का? अहो पाणी काय जन्मभर तिची लुगडी धुवावी लागते. लुगडी बरं का? तिजोरीच्या किल्ल्या कपाटाच्या किल्ल्या सगळ्या घरादाराच्या किल्ल्या तिच्या स्वाधीन. मी म्हणते काय परस्वाधीन जिणं हे या पोरीचं. बरं झालं तुमच्या लवकर लक्ष गेलं. हो शोभे बरं का? पैसा तुझ्या नवऱ्याचा तेच आणि किल्ली वहिनीची ताब्यात. बघा आता म्हणजे काय? कसं हिच्या डोक्यात येत नाही म्हणते मी अजून. तेच की. शोभा काय करतीस ग? काय नाही. का? आज वार कुठलाय? शुक्रवार नाही का? हो. चांगला देवीचा वार आहे. ह्या किल्ल्या घरच्या कपाटाच्या आणि तिजोरीच्या लग्न झाल्यानंतर ही जोखीम सांभाळावी लागते. इतके दिवस मी सांभाळले आता तू सांभाळ. याच्यात त्या कपाटाची किल्ली आहे. एकदा पाहून घे जरा. एकत्रच राहता. हो एकत्र. मी तुम्हाला अशासाठी बोलवतो. गेली 2-3 वर्ष संस्था नीट चालत नाही हे पाहताच आहात तुम्ही. तुम्ही संस्थेचे जुने शिक्षक.
संस्थेसाठी फार कष्ट घेतले. तुम्हाला कमी करताना मनाला फार कष्ट होतो. पण काही उपाय नाही. पुढल्या 1 तारखेपासून फिरायला निघालास? होय ना. गारठा आहे. अंगात काही गरम घातलं नाहीस तू शोभा. शोभा तुझा इथेच थांब. दादा काय झालं? बातमी चांगली नाही रे राम. म्हणजे नोकरी संपली आज माझी. शाळेनं कमी केलं मला. नोकरी संपली? मग त्यात एवढं खचून जाण्यासारखं काय आहे दादा? असं कसं म्हणतोस? आता या वयात मला दुसरी नोकरी कोण देणार? प्रपंच आहे. दादा तुमच्या पुण्याने माझे खांदे पुष्कळ बळकट झालेत. थोरल्या भावाच्या प्रपंचाचं ओझं ते झेपतील. उत्तम संधी आली आहे मला. लहानपणापासून तुम्ही मला सांभाळला. त्याची परतफेड करण्याची संधी आपण तुम्ही मला कधीच दिली नसती. तुम्ही मला वडिलांच्या जागी आहात दादा. राम मिळवत्या मुलाच्या बापानं प्रपंचाची चिंता कधीच करायची नसते दादा. राम राम आता बोलण्यासारखं काही उरलं नाही बघ. मीच बुटका ठरलो. काळ बदललाय. भाऊ भावाला ओळखत नाही म्हणतात. खोटी गोष्ट आहे राम. दादा तुम्ही आता स्वस्त घरी राहा. आपल्याला नोकरी करण्याची जरुरी नाही. बहुतेक माझी बदली गुजरातेत होईल. कांडल्याला मग घरात तरी मोठं माणूस पाहिजेच ना दादा. इतक्या दूर बदली होईल म्हणतोस? बहुतेक होईल. ती रद्द करण्याची मी खटपट करतोय पण काही उपयोग नाही. गेलंच पाहिजे मला. जावे बापू, शोभा बाहेर वाट पाहतीये. जा फिरून ये. बरं वाटतं संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरल्यावर. जा. अंधार पडायच्या आत परत या रे. हो साहेब, इकडे या. अहो लवकर या. हो काय आज मास्तरांचा मांजा कापला. म्हणजे काय? अहो मास्तरांचा शाळेनं मांजा साफ कापला. हे तुमचं पतंगी बोलणं पुरे झालं. काय असेल ते सरळ सांगा पाहू. हळू बोला. का हळू का? आत या. या लवकर. आजपासून मास्तरांची नोकरी साफ गेली. गेली का? हो. म्हणजे शोभीच्या नवऱ्यालाच सगळ्यांना पोसायचं आलं. ओघानच. कसं ओघानं येते ते बघते ना मी. पण तुम्ही काय करणार? अहो राम लक्ष्मण वनवासाला पाठवीन मनात आणीन तर. म्हणजे म्हणजे हा थांबा. या किल्ल्या कपाटाच्या आणि तिजोरीच्या आलं लक्षात? हो. हा पाठवाला. अहो राम लक्ष्मणाला काय सगळ्या जगाला तुम्ही पाठवा. हा. आणि खात्री झाली तुमच्याबद्दल आता. हो हो हो. कारण जावई बुवा जायचे गावी तेव्हा त्या कार्ट्याच्या हाती सुधीर तोडा सुद्धा लागता उपयोग नाही. हो हो. ते कार्ट जन्माला येईपर्यंत एकत्र कसे राहतात तेच बघते मी आता. काय? भिंतीला कान असतात. हा हळू. मग काय मग जावई गावी जायचे आहेत ना. हो. मग त्यांची सामानाची बांधाबांधी वगैरे काय झाली की नाही? झाली ना. झाली ना. मग चला हो, लवकर. चला. शोभा
आठवड्याच्या आठवड्याला मला पत्र पाठवून कळवत जा सगळं. हं? तुम्ही पाठवली पाहिजेत उत्तर. अगं मी पाठवून ग, पण ती अट घालू नकोस. हं? नाही आपलं आम्ही 2-4 दिवसात जावं म्हणतो. का? हा, मुलीच्या घरची तूप रोटी पुष्कळच आम्ही खाल्ली. हो ना. हो. नाही, मी म्हणतो नातवाचं तोंड पाहूनच जा की. हं? का हो, साहेब काय? हे काय म्हणतात जावे बापू? हा नाही, आता उद्योगधंदे तिकडचे सोडून इथे किती दिवस राहायचं आपण? हो ते खरं, पण शोभाला अशा स्थितीत सोडून जायचं तरी कसं नाही का? हा? ही शंका आमच्या डोक्यात नाही आली. बरोबर आहे, आम्ही उगीच नाही तुम्हाला साहेब म्हणत. नाही तो मग आम्ही सावकाश विचार करू. बरोबर. बरं, माझं ते बेडिंग बॅग वगैरे कुठे हा, ते मास्टरने नेऊन ठेवायला सांगितलं गाडी. असं? बरं. हो, हे बघा. आलो आलो. अरे झालं का नाही? झालं, गाडीची वेळ झाली. दादा, भाऊजी हे घ्या. हे काय बहिणी? 20 वर्षापूर्वीचा प्रवास झाला नाही बहिणी आता. तहान लाडू, भूक लाडू परवडण्याला हे सगळं मिळतं प्रवासात. असं द्या बरोबर. अहो माया आहे, घ्या जावे मोठे. हा, येतो हो बहिणी. तब्येत सांभाळा भाऊजी. कोण आत्या? या, या. आहे का? गावाला कोण निघालं? मी. माझी बदली झाली. होय का? अष्टपुत्रा सौभाग्यवती भाऊ. अरे 4 दिवसांनी गेला असतं नाही का चालणार? परवा जा. त्या जाऊ दे त्याला, ठरल्या तारखेला हजर राहावं लागतं. असल्या रे कसल्या बाबा तुमच्या नोकऱ्या? अरे नाती गोती तुटायच्या अशानं. हो, सध्याचे कठीण दिवस आहेत, हे सगळं सांभाळावं लागतं. हो ना. हा. येतो हा त्या. औषधवंत हो बाबा, मुलगा होऊ दे. येतो हो बहिणी. पत्र पाठवा हा भाऊजी. बर, जातो हा शोभा. हा, परदेशात जात आहे तिकडं. हा, हो. खाण्यापिण्याला सांभाळा. नाही नाही, त्याची नको काळजी. हा, पत्र झाला. हो, हो. हा, नाही इकडे उपास सुरू होतील. हो ना. नाही म्हणजे गोविंदा, आत्या बैस. प्रकृती पार उतरली तुझ्या बाबा गोविंदा. नाही ग, फार दिवसांनी पाहतेस म्हणून वाटतंय तसं. नाही रे, लहानपणापासूनच संसाराची जबाबदारी पडली तुझ्या अंगावर. पुष्कळ सोसलंस तू सोसलंस तसं रामचं चांगलं झालं बघ. छान झालं. घर, नोकरी, बायको. बरी आहे का पोरगी? हा, रामची बायको छान आहे. छान आहे ते दिसतच आहे रे वरून, पण आतून कशी आहे? तुझ्या बायको सारखी आहे का? थोडी अल्लड आहे अजून. त्यात नवीनच आली घरात, सगळंच परक. दिवस जातात तशी माया निर्माण होते. ते बरोबर आहे, नाहीतर आजवर राम लक्ष्मणासारखे वागला तुम्ही भाऊ भाऊ, त्यात अंतर पडायचं. बाबा रे, आम्ही बायका फार लहान मनाच्या असतो. भावाभावात नाही अंतर येत. पाण्यात काठी मारली तरी पाणी काही दुभंगत नाही, पण आम्ही बायकाच बाण घालतो ना मध्ये, म्हणून पुरुष भक्कम पाहिजे. पड बाबा आता. झालं का नाही? इतके दिवस नोकरी केली त्या मेल्यांची, आणि असा एकाएकी कसा काढून टाकला गोविंदाला? कोण गो होता तो साहेब? त्याला काही लेकरबाळ होती की नाही? शाळा नीट चालत नव्हती म्हणे. न चालायला काय झालं? सगळेच मेले गरिबांचे का? त्याला कोणी चुलता पुतण्या लावून द्यायचं असेल त्याला त्या जागेवर. वहिनी, आहो वहिनी, 5:30 झाले. शोभा केव्हाची चहा करून ओरडते. होय की हो, बोलण्याच्या नादात स्टोव पेटवायचंच राहून गेलं. आता देते हे करून. लवकर करा, आणि बदामाचा शिराई करा साजूक तूप घालून, आणि तिकडच पाठवून द्या बरं का. शोभाला 4 पावलं नीट चालवत सुद्धा नाहीये. बरोबर. असं आहे का हे? केव्हा गाली मंडळी ही राधे? झाले 4-5 महिने. फार चांगली माणसं आहे. ते दिसतच आहे, पण यानं आपल्या घरी काही उद्योगधंदा नाही वाटत. नसायला काय झालं, पण एकुलती एक मुलगी आहे. तिला त्यांना सोडून राहवत नाही, आणि त्यांनाही मुलीशिवाय करमत नाही. असं वहिनी,
उशीर हा. आम्हाला आज चहा मिळणार आहे की नाही? आत्ता देते हे करून. तुमची सगळीच कामं रेरे चालतात. काय हो तुमच्या गावाला भयंकर होणार. आमच्या कृष्णाकडे असं काही नाही. बरं मात्र घेऊ पोहोचलं जमलं नाही ना. बाकी आपण काय घरात पोहोचलो आता. हा आजीबाई लवकर या. त्या पिशव्या घ्या बघू सगळ्या. हो एका गाढवाचं वजन झाले. हा आणि हे पा त्याच्या ताजी लिंब आणली. साखर घाला विसरू नका. बरं बरं. हा लवकर. हा बंब तापला का होईनी. एकदा आंघोळीला उशीर झाला की सगळा उशीर होतो. आणि इथं तर कधी लवकर पाणी तापत नाही. आता तापेल हा 5 मिनिटं. हो आणि दांडीवर माझे कपडे आहेत तेवढे काढून ठेवा. काळे होतील धुरानं. आणि पाणी तापल्यावर हाक मारा बरं का मला. बरं. काय आहे अहो साहेब जरा इकडे या. काय आहे काय होय तुम्हाला? काय अडलंय आता तुमचं? आणलंय काय म्हणून काय विचारता. अहो इंजिन बंद पडायची वेळ आली आहे. म्हणजे काय? सकाळपासून आम्हाला सिगारेट ओढायला नाही. हा आता त्या संपल्या. त्या दुकानात जाऊन आणायचे कोणी. मी गडी नाही इथं मोठी गैरसोय आहे. एवढंच ना. मास्तर आणतील की. आणतील हो ना. आणायला काय झालं. रिकामेच तर येते. आणि हा. घरची कामं करायला लाज कसली. कसली लास्ट आहे. मास्तर अहो मास्तर जरा इकडे या. काय म्हणताय बाई? मास्तर यांचा अगदी खोळंबा झालाय हो. याने एक सिगरेटचं पाकिट आणून देता का प्लीज. हा आणि हा ना. द्या त्यांना पैसे द्या. हो. लवकर या. हा हा घ्या रुपये. कोणती सिगारेट आणू? मास्तर तुमची 40शी उलटली आणि तुम्हाला सिगारेटचे ब्रँड माहित नाही. आहे थांबा मी दाखवतो तुम्हाला. हे बघा काय कॅप्सून काय दिले. काय उगी सगळी मास्तर की केलीच झालं. थांब गोविंदा. फेकून देते पैसे आणि पाकिट त्यांच्या अंगावर. काही वाटत नाही का तुम्हाला? मास्तर काही गडी नाही तुमचे. आल्यापासून पाहते मी घरगण्यासारखे राबवून घेता तुम्ही त्या दोघांना. पाहुणे पाहुणे म्हणून गप्प तरी किती दिवस बसायचं. जनाची नाही तरी मनाची काही लाज असावी माणसाला. काय हो तुम्ही कोण आमची लाज काढणाऱ्या? मका कुठलं बसावं अंगावर येत त्या. हा काय तीच लायकी आहे मेल्यानं तुमची. म्हणजे तुम्ही कोण? मी यांच्या जन्मदेत्या बापाची बहीण आहे. बहीण कळलं? तुमच्यासारखी उपरी नाही कुणी. त्यांच्याच अन्नावर जगून त्यांचाच अपमान करता. जळलं तुमचं लक्षात मेल्यानं. आत्या राहू दे. तू आज जा बघू. काय राहू रे गोविंदा. ही माणसं चांगली नाही. यांना मोकळं सोडलं तर घरादारा विस्तव घेतील तुमच्या. हो तुम्हाला बोलायला तोंड नाही म्हणून मी बोलते. मला कोणाची भीती नाही. आजपर्यंत कोणाची बाळगली नाही आणि यापुढे कोणाची बाळगणार नाही. मी तुमच्या पाया पडते. माझ्या गळ्याची शपथ खाते. फारच हेच चालवलेत मगापासून. आणि मी पण मगापासून बघते फार बडबड चालली तुमची. अहो साहेब जाऊ दे. काय जाऊ दे? अहो आपल्या मुलीकरता आपण शेण सुद्धा खाल्लं पाहिजे. काय करता माया पेटतीये नाही. हो हो शेण खाण्याची सवय मिळाली ना तुम्हाला. बाई 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 बाई. सोडून जाऊ नका. माझ्या पोटात. अगं मग तू उभी का? पडणार पड इथे. अगं बाई पडून राहा. अगं मगापासून मला सांगायचं नाही का? अरे गोविंदा काय आत्या? झाली रे बाबा हिची वेळ. लवकर लवकर त्या समोरच्या सुईनबाईला बोला. आत्याबाई मी आता याच्यातून जगत नाही. माझ्या बाळाला तुम्ही सांभाळा. राधे घबरा पाहू. काहीतरी असं अभद्र बोलू नये. तुम्ही त्याला आईची माया लावा. तुम्हीच त्याला वाढवा. राधे नाहीतर दुस्वास होईल हो माझ्या बाळाचं या घरात. दारिद्र्यात वाढेल ते. मी आता भिकारी झालोय. राधे घबरा पाहू. जीवाला असा त्रास करून घेऊ नये. देवाचं नाव घे. गोविंदा अरे राधेला मुलगा शोभाला मुलगा झाला. काय म्हणता. हो ना रामला तार कर. घेऊन जा मला उभ्या उभ्या. अहो मास्तर जाळ म्हणून ताळ केलीच पाहिजे. आता सगळे निश्चित झालो आपण. शांत झालं बा. अहो सुनीबाई आटोपत गेली तुमचं. शोभा केव्हाची मुलाला पाहायला बघते. हो झालं. अय्या झालं वाटतं याचं.
स्वयंपाक झाला ना त्याचं? झालं होय? चला बाबा आपल्या आईकडे. लवकर लवकर चला, लवकर लवकर चला. अहो आत्याबाई, त्या बाईने शोभाबाईचं समजून राधाबाईचंच मूल घेऊन गेल्या. काय म्हणता? अहो हो ना, हे शोभाताईचं आणि ते राधाबाईचं. असं? अय्या आत्याबाई, मी आता याच्यातून जगत नाही. माझ्या बाळाला तुम्ही सांभाळा. राधे, घबरा पाहू. काहीतरी असं अभद्र बोलू नये. तुम्ही त्याला आईची माया लावा. तुम्हीच त्याला वाढवा. राधे, नाहीतर दुस्वास होईल हो माझ्या बाळाचं या घरात. आई जगदंबे, तुझ्याच कृपेने हे सारं करते. सुईणबाई, बोलू नका आई कुणापाशी. राधेचं मूल शोभापाशी नीट वाढेल हो. एरवी दुधाविना मरेल ते. बोलू नका कुणापाशी. तिचा मूल जगत नाही, निदान दुसऱ्या आईपाशी तरी जगू दे. अहो पण राधेचं लक्षण काही ठीक दिसत नाही. अजून शुद्धीवर येत नाही ती. निदान तिच्यासाठी तरी बोलू नका आई कुणापाशी. द्या मला एवढं वचन, द्या. ठीक आहे, हे घ्या वचन. मी नाही बोलणार कोणाजवळ. झालं का याचं? हो. आत्याबाई, बाळ कुठे आहे माझं? हे बघ, मुलगा आहे. देवानं गाऱ्हानं ऐकलं तुझं. शोभाला काय झालं? मुलगाच झाला. मला एकदा त्याला पाहायचंय हो. आताच काय घाई आहे? येईल मागून बघता. माई, वहिनी नाही, मुलगाच झाला ना? हो झाला. मग त्याला आण ना, मला बघावंसं वाटतं ग. अगं काय बघायचं त्यात? उंदरासारखं तर आहे म्हणजे टिचभर. नाहीतर काय, मास्तरच्या पोटी काय मदन जन्माला येणार आहे? खाण तशी माती. राधा, 10 दिवसाच्या आत बाळंतीणीच्या खोलीच उठायचं असतं. आत्याबाईने पाहिलं की रागवतील. हे बघ, आज आत्यानं मार दिला तरी खाईन मी. होय की नाही हो लिटिल मिस्टर गोविंदराव? आले आले आले. कुठे बघतले? याचा पापा घेऊ कडे. हो नको नको, एवढी घाई काय झाली? जरा मोठा तरी होऊ द्या त्याला. अहो लवकर व्हावं तुम्ही मोठे. हे लहानपणी राम अगदी असाच दिसायचा बघ. म्हणजे आम्ही पायावर पाणी घेतलं त्रास यायला लागले. आम्ही दोघं पाय धुवून इथपर्यंत आलो. आता साहेब, या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगायच्या आता. म्हणजे काय आहे? विसर आता बाई. काय शोभा, काय म्हणते तब्येत? बरी. हे रवाला आई, आले 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 आले. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. अरे तुझ्या डोळ्याचा फोकस कुठे आहे? हा? इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. ए, हा कोणासारखा दिसतो ग? ओळखा ना. मला तर वहिनींच्या चेहऱ्याचा भास होता. चला काहीतरी वहिनींच्या सकाळ काय दिसतं. अगं मला आपलं वाटलं तसं. तुम्हाला वाटेल. हे बघा, मला की नाही या घरात आता राहायचं नाहीये. का? हो, माझं मुळीच पटत नाही. म्हणजे कोणाशी पटत नाही का तुझं? कोणाशी काय? परत तुमच्या आत्याबाई आप्पा महिना वाटेल तशा बोलल्या. लाच सुद्धा काढायची शिल्लक ठेवली नाही त्याने. आणि म्हणे तुम्ही आयत खाऊ लोक आमच्या घरादारा विस्तव ठेवाल. ते होते म्हणून तर सगळं झालं. शोभे, काय ग तुझं हे? अगं परगावून दमून आलेत ते. त्यांना काही चहा पाणी घेऊ देशील की नाही? बरं जाऊ बघू, तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या. हा, आपण मग शांतपणे बोलू. पुष्कळ वेळ आहे आपल्याला. आले आले आले. काय काय? बरं शोभा, हा आता बारशीची सगळी आपल्याला तयारी करायची. हो ना. हा, यादीमध्ये कपडे वगैरे करा. अरे 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 काय रे गबरू? राम केव्हा आलास? आलो दुपारी.
असं. हा, काय म्हणते तुझं नवीन गाव? ठीक आहे. आपली मराठी मंडळी भेटतात का कोणी? आहे महाराष्ट्र मंडळ तिथे. पण परदेशात आपलीच गल्ली कशाला धरायची? मी जास्त वावरतो गुजराती लोकातच. जेवण बिवण ठीक मिळतं ना? हो. बरं झालं दोन्ही बाळांपण सुखरूप झाली. असं. आत्या होती म्हणून निभावलं सगळं. पण आत्याला म्हणावं दुसऱ्यांशी बोलताना जरा खालच्या आणि मऊ आवाजात बोलावं. सगळ्यांशी आपल्या शेतावरल्या गड्यासारखं वागायचं नसतं. या सुनीलबाई, मला वाटलं तुम्हाला जमतंय की नाही यायला. असं कसं? त्यात तर आले मी दवाखान्यातून. असं वेळ तर झाला नाही ना मला? नाही. शोभाच्या मुलाचं नाव ठेवायचं चाललंय. त्याचं झालं की मग याचं ठेवायचं. हो. नाव काय ठेवायचं ठरवलेलं बाळाचं? नाव ना माझ्या मनातून की नाही बाळकृष्ण ठेवायचंय. हो नगराधे, चांगलं आहे ना? बाळकृष्ण छान आहे. हो. ते सुकुमार बिकुमार नाही बाई मला आवडत. बाळकृष्ण चांगलं आहे ना? आवडलं ना तुला? गोपाळ माझ्या आलं घनश्याम माझ्या गणनीळ माझ्या माधव माझ्या आणि बाळकृष्ण. काय वहिनी, नाव काय ठेवलं बाळाचं? बाळकृष्ण. वा, छान आहे. आत या ना. पुतण्यात मला हाक मारतो. नको, आता आत नाहीये. गाडीची वेळ झाली. येतो मी. आले आले. भूक लागली माझ्या राजा. आत्ता दूध देते. हा, मला नाही का हाक मारू. आपली प्रकृती बरी नाही आणि उगाच कशाला धडपड करायची बाई. पड बघू, पड. आता महिना झाला की किती दिवस पडून राहायचं. घरातल्या घरात हिंडाय फिरायला काहीच हरकत नाही. अगं आधी तुला बरं नाही ना? पण मी पाचते. मी घालते बाळा दूध तुला. शोभे, त्या राधेला एक बार दाखवली पाहिजे डॉक्टरला. फार उतरली तिची प्रकृती. बारीक ताप काही अंगातला निघत नाही. अहो आत्याबाई, घरगुती औषधं द्या ना त्यांना. त्यानं होतील त्या बऱ्या. नाहीतरी बाळणपण हा बायकांचा पुनर्जन्मच म्हटलाय. त्यात अशी बारीक सारीक दुखणी व्हायचीच. असं उठल्या सुटल्या डॉक्टरकडे जायला लागलं तर खर्चाला सुमार राहायचा नाही. समजला? हो, पण बाळांत रोगावर गेलं तर आवरणं कठीण होईल. हा, म्हणून एखाद्या चांगल्याशा डॉक्टरला दाखवा म्हणते मी. अगं शोभा, त्यांचा आग्रह असेल ते दाखवू देत की डॉक्टरना. आत्याबाई, खरं म्हणाल तर तसा आजार काही गंभीर नाहीये. आता तुमची माया आहे म्हणून दाखवा आपलं. अहो पण आप्पा, म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यातलं औषध चालू आहे ना? हो, मास्टर रोज जाऊन आणतात ना. मग ते पुरे आहे. हो, ते कळतंय मला. तिच्या खाण्यापिण्याचा शेर असेल तर होईल बरी. राम असता तर नसता हो असं बोलला. आले 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 आले. छान झालाय कुमालाचा, नाही का? आता कपडे मळायचे नाहीत हा बाबा. आज की नाही तुझा वाढदिवस. मला आणखीन पाहिजे. आता संपलं. हा, आज कपडे मळवायचे नाहीत. हा, आज बाबाचा वाढदिवस आहे. तुझ्या मुलाला असं वागवलं तर आवडेल का तुला? का उगा तुझा भाव करतेस? त्याच गुणाचं पोट आहे हे. जन्माला आले ते बापाला भिकारी करून. का उगाच अशरफ बाळाला दोष देतेस? अगं तोन हा एकाच वेळी जन्माला आले. पुतण्या जन्माला आला तो चुलत्याला भिकारी करायला, असं म्हटलं तर आवडेल का तुला? माझ्या कुमारला बघितल्यानंतर कोण म्हणेल असं? आणि माझा कुमार दुसरा मुलगा जेवत असताना असा हावरटाचा का बघत उभा राहत नाही. समजलं? हो हो, समजलं. सारं काही समजलं. पण तुलाच अजून समजायचं आहे. तू अजून अंधारात आहे शोभे. चल बाळकृष्ण. कुमार, हे घास तुला, हे घास मला.
ते सदा कदा आजारी पडतोय आणि उष्ट करतो ह्याला. चाले काय झालं हो आत्याबाई? काय झालं रे बाळ? काकूनी मारलं होय? अगं एकमेकांचं उष्ट खाल्लं तर त्यात काय बिघडलं? भाऊ भाऊच आहेत ते. आईचे हात मुलाला भरवायला, मायेने गोंजारायला असतात की फडाफडा मारायला. अहो मांजरीचे दात कुठे तिच्या पिल्लाला लागतात होय? अगं पण केवढा झपाटा घातला शोभाने याच्या पाठी. चालायचं सत्याबाई, मुलात मुलं खेळायची. गप. कुमार, आई आई तिथे नाही का आई? माझी आई, आई माझी आई. असं का रे? कुमार सुद्धा माझाच आहे की. कुमार ये राजा. कुमार, परत आलात का तू खेळायला? चल चल. राधे, औषध घे. आत्याबाई, काय? आजारपणात माणसाला काहीतरी खावंसं वाटतं का हो? हो, होते वासना. आणि जे मिळत नाही तेच पाहिजे पाहिजे असं वाटतं. काय खावंसं वाटतं तुला? मला मला 2 पेढे खावशे वाटतात. मग त्यात काय? आज मी दूध आटवते आणि सुरेख छान पेढे करून देते हो तुला. ते नाही हो आत्याबाई. मग मला मला राम भाऊजींच्या बाळाचे 2 पापे घ्यावशे वाटतात. मग घे की. शोभा घेऊ द्यायची नाही हो. न घेऊ द्यायला काय झालं बरं? कुमार लाजा काय करतो रे? मला खिशाची खेळून देत नाही म्हणून मी एकटा खेळते. हो का? चल तुझी काकू तुला बोलावते. चल. कुमार लाजा, ते बघितलंस का कोण आहे ते? कुमार. काकू. कुमार. कुमार राजा, तू माझ्याकडे काय येत नाहीस रे? ऐकीने रागवते. आजी रागवते, आजोबा रागवतात. मम्मी तुझ्याकडे कसा येणार? पण मी तुला आवडते ना रे. हो, तू आवडते. किशा पण आवडतो. मग मला एक पापा देणार का रे? हो, घे की. कुमार, अरे कुमार, कुठे गेला बाई हा? कुमार. आत्याबाई, कुमार आहे का हो तिकडे? होय, हो, राधेजवळ आहे. हो बघू बाजूला. मला माझ्या कुमारा त्या रोगी बाजूला मुळीच ठेवायचं नाही. संसार का होईल त्याला? काय कशी बुद्धी तुझी? अमृताचं विष कसं तुझ्या स्पर्शानं? उलट तिच्या मुखाने अमर होईल ते मूल. मला नको ते अमरपण. मला माझ्या कुमारला घ्यायचंय. सारखा बघू आत्याबाई. नाही, नाही होणार बाजूला मी. ती काय वांधुटी नाही तुझं मूल जन्मावर सांभाळायला. राहू दे कटाला तिच्याजवळ. नाही नाही नाही, मी म्हणते आत्याबाई. नाही, नाही होणार. जाऊ बाई. आप्पा आणि माईची स्थिती तर विचारायलाच नको. हो ना, हो. अहो प्रत्येक बाबतीत वहिनीला विचारायचं. गड्यासारखी आमच्या घरात या योग्यता झाली. जावई बापू, तुम्ही आग्रह केलात म्हणून आम्ही इथं आलो. आमचं काय अडलं होतं? नाही तर आमच्या घरी का अन्न मिळत नाही का आम्हाला? हा,
अहो प्रत्येक बाबतीत वहिनीची परवानगी आहे काय? पहा तुम्ही या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करा. पुढे मागा आमच्या जगाचा वाईटपणा नको. नाही म्हणजे ते असं झालं बरं का, आम्ही आता स्टेशनवर तुम्हाला सगळं काही सांगितलं जाईल. नाही तर तुम्ही म्हणा हे उगीच कला किती लावतात बसल्या बसल्या. तसं नाही. हे बा आता तुमचा वाढता संसार आहे, तेव्हा इकडे तिकडे जरा नीट लक्ष दिलं पाहिजे. पैसा जपून ठेवला पाहिजे, नाही तर भलतं उडवून टाकाल लोकांना काय. बरं चला, कालपासून ती उपायची शोभा तुमची सारखी वाट बघते. चला चला लवकर. शोभा कुमार आणि कोण आले बघ बघ बघ. अरे लबाडा. अरे शंभो काय रे. शोभा, हे शोभा. मला तर घेऊन चला तुमच्या बरोबर. मला नाही राहायचं आता इथे. मला कळलंय सगळं. आपण स्टेशनवर येताना सांगितलं मला. मी आपल्या सहज सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यात काय झालं हे पहा, आता नवरा बाहेर गाऊन आले जर आनंदी चेहऱ्याने बसायचं कसं रुसून बसायचं. काय शोभा आहे? शोभे काय तुझं फुंगुटून बसला. परगावून माणूस आला तर त्याची चहा पाण्याची व्यवस्था करायची का तेच उगाळीत बसायचं. आता घरात काय चाललंय ते आपण रोज बघतोच. वहिनी आजारी असताना त्यांनी कुमारला आपल्या खोलीत न्यायला नको. हा ना, आता घरातल्या घरात माया म्हणून घेतलं जरा थोडा वेळ. त्याला काय बिघडलं म्हणजे वहिनीने आजारीपणा. हो, वहिनीने आजारीपणात याला खोलीत नेला आणि पापा सुद्धा घेतला त्याचा. काय माया आहे हो, जाऊन दे काय त्याच्यात. नाही जावे बुवा. दादा, हा मनस्ताप आता मला सहन होत नाही. गेली 2-3 वर्ष पाहतोय आपलं एकत्र कुटुंब सगळे किडले येतो. हा किडका ढोला आता मला सांभाळायचा नाही. ही पत्र वाचा शोभाची. सुखी संसाराची वृत्तीपत्र आहे ती. आजपर्यंत मी सगळं सहन करीतात, पण आता माझ्या ताकदी बाहेरच आहे. मी परदेशात मरमर मरायचं, तुम्हाला पैसे पाठवायचे आणि तुम्ही एकमेकाचे दावेदारासारखं वागायचं. यात मला सुख नाही, तुम्हाला नाही, माझ्या बायका पोरांना नाही, बहिणीला नाही, आत्याला नाही, कोणाला सुख नाही. सगळे जळतायत मनात. यापुढे आपण वेगळं झालेलं बरं दादा. लागतील ते पैसे मी तुम्हाला उचलून देत जाईल, पण ह्यापुढे एकत्र कुटुंबाचा तमाशा पाच झाला. राम, संतापात बोलास तू सगळं. तसं तुला म्हणायचं नव्हतं. गीतेचा अध्याय शिकवलाय मी तुला लहानपणी. पाठ असेल अजून तू. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ जया जय. तुळशीजवळ जाऊन आठव आणि पुन्हा येऊन आत्ता बोललास ते बोल. ही सगळी सेंटिमेंट्स कळतात मला दादा, पण त्याचा काही उपयोग नाही. राधा 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 ऐकलत का? पुष्कळ झालं. आता नाही राहायचं. काही राहिलं नाही तर काही राहिलं नाही. चला कशात गुंतायचं. आपलं कोणी नाही इथं. आपण जाऊया. नाही राहायचं तर नाही राहायचं. कुठं बाळकृष्ण 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 बाळ कृष्ण उठ उठ. आपल्याला जायचंय. या घरात राहायचं नाही आता. उठ. राधा कुठे जाणार तू? वाटेल तिकडं. तुला जाण्यासारखं काही नाही. आज मी तुला सगळं काही सांगते. काही नको सांगायला मला. सांगण्यासारखं आता या घरात काही राहिले नाही. बोलत का नाही? अगदी नेमके पडला आत्याबाई. खरंच किती तापलाय हा. मी डॉक्टरकडे घेऊन जाते याला. आत्याबाई आत्याबाई थांब तू राधे. गोविंदा, अरे ताप आलाय बघ पोराला. हात घेत सुद्धा नाही. घसा दुखतोय माझा. सर्दी झाली असेल. साठण बिटण दे. नाही रे बाबा, 7:30 आहे तुझ्या मागून. काटाचा नाटा होण्याचे दिवस आहेत तुझे. अरे चल रे दवाखान्यात. आत्या, गरीबाला कशाला हवी डॉक्टरची हौस. दवाखाना नको आपल्याला.
घरगुतीच काहीतरी औषध दे. हो कळलं मला. हे पा मुलाला घट्टसर्प झालाय. केस जरा सिरियस आहे. आपण प्रयत्न करू. मुलाला घटसर्प झालाय. शेवटच्या वेळी तरी त्याच्या आई बापाला पाहू दे आपल्या मुल. काही नको, तो आता बाप राहिला नाही, ती आता आई राहिली नाही. काय बोलू नका. काय देवाच्या नशिबात असेल तेव्हा. नाही नाही, हे पाप माझ्या माथी नको. हा शाप मला नको. शेवटच्या वेळी तरी त्याची आणि त्याच्या आईबापाची दृष्टी. आत्याबाई आले मी. कोण आहे? शोभात आहे. हा मुलगा तुमचा नाही, हा मुलगा मास्तरांचा आहे. तुमचा मुलगा हॉस्पिटलमध्ये त्याला घटसर्प झालाय. कुमार माझं नाही. नाही, या सुविनबाई माझं बाळपण यानेच केलं होतं. काय म्हणता का बाई तुम्ही? चला लवकर, वेळ घालू नका. तुम्ही जर लवकर नाही आला तर तुमचा मुलगा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. लवकर चला. अहो शोभाताई लवकर चला, आता लवकर. तुम्हाला रस्त्यात सगळं काही सांगेल. चला लवकर, चला लवकर. उठा उठा उठा. चला. माई तू कुमार भाऊ पैसा आम्ही आत्ता येतो. देवा, माझ्या बाळाला वाचव. माझ्या अंतकरणाने ठाव जोडलाय. तूच त्याला सांभाळ. माझं सारं आयुष्य माझ्या बाळाला घाल आणि त्याला वाचव. एका आईच्या ममतेनं आज तुझ्या पुढे निर्माण वाढला. तुझं देव पण आता तू सांभाळ.
देवानं तुझी हाक ऐकली, आपल्या बाळानं डोळे उघडले, जरासा हसला सुद्धा. चल चल, तुला पाहण्यासाठी नजर भिरभिरते त्याची. चल उठ. राधा, राधा, हा? राधा, राधा, हा? राधा, राधा, राधा. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा विहाय जीर्णानि नन्यानि संयाति नवानि देहि. काका पाय कुठे गेले का? राम, जातो आम्ही. भाऊजी, भाऊजी मला क्षमा कर. चुकलं मी. तुम्ही जाऊ नका. तुमच्या पाया पडते. तुम्ही जाऊ नका. कोणता भाऊजी, शोभा, भाऊजी. शोभा उठ, शांत हो. कुमार, कुमार, बाळकृष्ण. गोविंदा, पाण्यात काठी मारली तरी पाणी काही दुभंगत नाही. हे आठवड्याची पीळ आहेत बाबा, आठवड्याची. बरं मंडळी हो, नमस्ते. नमस्कार.